ज्येष्ठ अमावस्या झाली की आषाढ महिन्याला सुरुवात होत असते. यंदा बुधवारी 15 जुलैला आषाढ महिना सुरू होणार आहे आणि बुधवारीच 12 ऑगस्टला आषाढ महिना हा संपणार आहे. 12 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत हा आषाढ महिना असणार आहे. आषाढ महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. आषाढ महिन्याला पूर्वीचे लोक आखाड या नावाने ओळखायचे. आषाढ महिन्यामध्ये आखाड जो आहे तर तो तळला जातो. तर हा तळत असताना आपल्याला तो कधी तळायचा आहे, कोणकोणते पदार्थ आपल्याला यामध्ये बनवायचे आहेत, देवांना आखाडाचा नैवेद्य कसा दाखवायचा आहे, त्याचप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये लेक जावयाचा सुद्धा मानपान केला जातो, तर तो कसा करावा अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. आषाढ महिन्याला पूर्वीचे लोक आखाड या नावाने ओळखतात. आषाढ महिन्यामध्ये म्हणजेच आखाडामध्ये रिमझिम पाऊस हा सतत सुरू असतो. आषाढ महिन्यामध्ये सर्वत्र दमट वातावरण असते. या महिन्यात आजारपण मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणूनच आपल्या शरीराला तेलकट पदार्थांमार्फत वंगण मिळावे म्हणून आखाड तळण्याची परंपरा आहे. पावसामध्ये बऱ्याच वेळेला उष्ण आणि खमंग पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ते फायदेशीर ठरतात. श्रावणामध्ये व्रतवैकल्ये केली जातात आणि व्रतवैकल्यांमुळे श्रावण महिन्यामध्ये आपल्या खाण्यावरती बरीच बंधने येत असतात. तसेच बरेचसे लोक चातुर्मास सुद्धा पाळत असतात. प्रत्येक भागानुसार, प्रांतानुसार आखाड तळण्याची पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी असू शकते. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आखाड तळणे ही श्रावण महिन्याची स्वागताची तयारी अशी प्रथा आहे. आषाढ महिना संपून श्रावण सुरू होण्याच्या अगोदर हा आखाड तळला जातो. तर असा हा आखाड जो आहे तर तो आपल्याला कशा प्रकारे तळायचा आहे आणि का तळायचा आहे, तर हा आखाड जो आहे तर तो तळल्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी येते, त्याचप्रमाणे संपन्नता वाढते अशी एक धार्मिक श्रद्धा आहे. आषाढ महिन्यामध्ये आपण हा आखाड तळत असतो. हा आखाड कधी तळावा, तर आपल्या कुलदेवीचा जो वार आहे तर या वाराच्या दिवशी आपण आषाढ महिन्यामध्ये कधीही आखाड तळू शकतो. किंवा काही भागामध्ये श्रावण महिना सुरू होण्या अगोदर 2 दिवस हा आखाड तळला जातो. म्हणजे आषाढ महिन्याची जी अमावस्या आहे तर त्या अमावस्येला किंवा त्याच्या अगोदर 2-3 दिवस हा आखाड तळला जातो. याचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा देवांना दाखवला जातो. काही भागामध्ये अगदी पंचांगानुसार शुभवेळ पाहून सुद्धा आखाड तळण्याची प्रथा आहे. आपला जसा कुलाचार आहे, आपल्या घराची जशी परंपरा आहे, प्रथा आहे, तर यानुसार आपल्याला आखाड हा तळायचा आहे. आखाड तळण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. त्याचप्रमाणे आपलं देवघर जे आहे तर ते सुद्धा स्वच्छ करायचं आहे. ज्या दिवशी आपण आखाड तळणार आहोत तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता असावी, आपल्या घरामध्ये सकारात्मकता असावी, सात्विक वातावरण असावे आणि आखाड तळत असताना आपलं मन प्रसन्न ठेवायचं आहे. आपल्याला आपल्या मनामध्ये आपल्या कुलदेवतेचं, अन्नपूर्णा देवीचं स्मरण करायचं आहे. आता आखाड तळत असताना काही गोष्टींची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. जसं की आखाड तळण्यासाठी जे काही आपण तेल किंवा तूप वापरणार आहोत, तर हे स्वच्छ असावे. यामध्ये इतर गोष्टी तळलेल्या नसाव्यात. त्याचप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला गोड पदार्थ जे आहेत तर ते तळायचे आहेत आणि त्यानंतरच आपण इतर पदार्थ जे आहेत तर ते तळायचे आहेत. आता हे पदार्थ जेव्हा आपण तळतो तर ते एका ताटामध्ये आपल्याला व्यवस्थित मांडायचे आहेत आणि आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा आखाड जो आहे तर तो खायचा आहे. देवांना नैवेद्य दाखवताना त्यावरती तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये मात्र तुळशीपत्र ठेवायचं नाही, कारण तुळस जी आहे तर ते आपण गणपतीच्या नैवेद्यामध्ये ठेवत नाही. विष्णूंना, श्रीकृष्णांना, विठ्ठलांना जो आपण नैवेद्य दाखवतो यामध्ये मात्र तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे. आखाड जो आहे तर तो तळत असताना त्यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत, तर परंपरेनुसार आपण ते पदार्थ करू शकतो. प्रत्येक घराची पदार्थ बनवण्याची वेगवेगळी परंपरा असते. आता हे पदार्थ कोणते आहेत, तर करंज्या आहे, अनारसे आहेत, त्याचप्रमाणे शंकरपाळे, चकली, शेव, चिवडा, पापडी, पुरी, गोडपुरी, कळीचे लाडू, तर असे आपण पदार्थ जे आहेत तर ते बनवत असतो आणि याचा सर्वप्रथम देवांना नैवेद्य दाखवत असतो
किंवा गव्हाच्या पिठाचा वापर करून काही पारंपरिक पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात. ते पदार्थ तळले जातात. त्याचा अगोदर देवांना नैवेद्य दाखवला जातो, गाईला घास दिला जातो आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना हे पदार्थ खायला दिले जातात. एखाद्या सणाप्रमाणेच आपण ज्या दिवशी आखाड तळतो तर तो दिवस साजरा केला जातो. श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी हा आखाड तळला जातो अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट व्हावी, सुखसमृद्धी ही सदैव राहावी, तर अशी सुद्धा प्रार्थना आपण ज्या दिवशी आखाड तळतो तर त्या दिवशी देवांना केली जाते. त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णेची कृपा लाभावी तर असा सुद्धा यामागे भाव आहे. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हे पदार्थ खाण्याचा आनंद घ्यायचा असतो. आता हा आखाड तळत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की खराब साहित्य किंवा शिळं झालेलं साहित्य आपल्याला यासाठी वापरायचं नाही. स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे. म्हणजे आखाड तळण्यासाठी तेल, तूप जे आहे तर ते चांगले वापरायचे आहे. आणि आपल्या घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत तर त्यांना विचारून आपल्याला हा आखाड तळायचा आहे. थोडक्यात काय तर आपली जशी पद्धत आहे तर त्यानुसार आपल्याला हा आखाड जो आहे तर तो तळायचा आहे. कारण आखाड तळणे ही केवळ त्या तळलेल्या पदार्थाची परंपरा नसून श्रावण महिन्याचे आपण स्वागत करत असतो आणि आपल्या कुटुंबातील प्रेम, ऐक्य, जिव्हाळा कायम राहावा तर अशी सुद्धा यामागे भावना असते. आता या आखाड महिन्यामध्ये ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे तर त्यांना सुद्धा हे पदार्थ त्यांच्या सासरी पाठवले जातात, ज्याला आखाडपाटी असं म्हटलं जातं. जे काही आपण आखाड तळण्यासाठी पदार्थ बनवतो किंवा आपल्या मुलींना देण्यासाठी त्यांच्या आवडीचे सुद्धा काही पदार्थ खास करून बनवले जातात आणि हे पदार्थ एका दुर्डीमध्ये भरून त्यासोबत आपल्याला ब्लाऊज पीस, पोशाख, नारळ, हळदी कुंकू तर हे सर्व दिलं जातं. तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलीला सुद्धा ही आखाडाची पाटी जी आहे म्हणजे आखाडाचे जे तळलेले पदार्थ आहेत तर ते आपण पाठवत असतो. आता प्रत्येक भागानुसार ही परंपरा वेगळी आहे. काही भागामध्ये हे देतात किंवा काही भागामध्ये देत नाहीत. तसेच आपल्या मुलीला आणि आपल्या जावयाला लक्ष्मी नारायण मानून त्यांना या आषाढ महिन्यामध्ये आपल्या घरी सुद्धा आपण बोलावू शकतो. ते घरी आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करू शकतो. त्यांचे पाय धुवायचे आहेत. त्यांना आपल्याला कुंकवाचा टिळक करायचा आहे. त्यांचं औक्षण करायचं आहे आणि जे पदार्थ आपण तळलेले आहेत तर ते त्यांना आपल्याला जेवायला द्यायचे आहेत. आपण आपल्या जावयाला पोशाख करू शकतो. मुलीला सुद्धा साडी देऊ शकतो. मुलीची ओटी भरू शकतो. तर असा लेक जावयाचा मानपान सुद्धा प्रत्येक भागानुसार, प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने या आषाढ महिन्यामध्ये केला जातो. आषाढ महिना जो आहे तर याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे आणि आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला ज्या दिवशी शक्य आहे तर त्या दिवशी हा आखाड तळू शकतो आणि आपल्या मुलीला हा आखाड खाण्यासाठी घरी बोलावू शकतो किंवा अगोदर सांगितल्याप्रमाणे तिला तो आखाड जो आहे तर तो दिला सुद्धा जातो आणि हे देत असताना पोशाख वगैरे सुद्धा आवर्जून दिला जातो.